लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात बघा प्रचंड लाभार्थी या योजनेच्या वितरणाची वाट पाहत आहेत, पण मात्र नेहमीप्रमाणे हे वितरण जे आहे थोडं वेगळ्या पद्धतीने होताना आपल्याला दिसत आहे. एवढा मोठा विलंब लागत आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न पडला आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं, कोणीतरी येतं आणि नकारात्मक कमेंट करून जातं की योजना बंद होणार वगैरे वगैरे. तर असं काही होणार नाही आहे. राहिला मुद्दा बघा की काही चिंता करायची आवश्यकता नाही आहे. थोडं वितरण मागे पुढे जरी झालं तरी आपण समजून घेऊयात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण तो जो काही मुद्दा आहे तर तो आपण सोडणार नाही. तेवढ्याच रोखठोक पद्धतीने आपण तो मुद्दा लावून ठेवणार आहोत. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वितरण असं जे आहे का होत आहे, म्हणजे पुढे 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 का चाललं आहे. तर बघा आज आपण पाहिलं आहे की 19 ऑगस्ट ही तारीख होती आणि ही तारीख पण संपली आहे आणि नेहमीप्रमाणे इतक्या दूर वितरण कधीही जात नाही बघा, शक्यतो जात नाही. एकदा झाला होता तर तो मार्च एप्रिलचा हप्ता, तेव्हा दोन्ही हप्ते एकत्रित मिळाले होते आणि तेव्हा खूप जे आहे बघा 2 महिने लगातार जे आहे आपल्याला त्याच्यासाठी जे आहे तो म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणून, फक्त आपणच नाही बाकी वेगवेगळ्या ठिकाणून बाकी वेगवेगळे सहकारी सर्व आणि तुम्ही पण सर्वांनी तो मुद्दा लावलेला असतो. तुम्ही लोकप्रतिनिधींना पण काही लाभार्थ्यांनी विचारलं आणि त्यानंतर फायनली जे आहे 2 हप्त्याचं वितरण झालं होतं एकत्रित. आणि त्याचप्रमाणे बघा त्याच आधारावर सांगतोय मी तुम्हाला की पुढील 3 दिवस मी यासाठी सांगतो आहे कारण हे वितरण बघा कोणत्याच कारण म्हणजे कोणता ठोस असा पुरावा नाही किंवा ठोस असं कारण नाही की त्या कारणामुळे वितरण पुढे पुढे जात आहे, असं कोणतंच कारण नाही. तर त्यामुळे पुढील 3 दिवस म्हणजे कोणते मी तुम्हाला पहिले सांगतो. उद्याची 20 तारीख, त्यानंतर 21 तारीख आणि 22 तारीख हे महत्त्वाचे ठरणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता दाट आहे. आणि त्याच आधारावर पण मी म्हणजे मागे जसं बघा 2 हप्त्याचं पेंडिंग पडलं आणि 2 हप्ते एकत्रित मिळाले होते, तर त्याचप्रमाणे यावेळेस पण ती घटना घडण्याची शक्यता अधिक आहे. पण तुम्ही म्हणाल की मग हे पुढचे 3 दिवसच का, तर मी तुम्हाला त्याचं कारण सांगतो. बघा की आतापर्यंत खरं तर वितरण व्हायलाच पाहिजे होतं. 19 ऑगस्टपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये वितरण व्हायला पाहिजे होतं. एवढं वितरण आपलं पुढे जात नाही, सर्वांना माहीत आहे. मग एवढं वितरण का झालं पुढे गेलं, एक तर बघा की मध्य प्रदेशमध्ये जे आहे लाडकी बहीण योजनेचे जे काही मानधन वाढणार आहे 250 रुपये, तर त्यावर अजून सरकारचं कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही. तर काही लाभार्थी विचारतायत की सर आपलं वाढणार आहे का आपल्या लाडकी बहीण योजनेचं, तर आपल्या लाडकी बहीण योजनेचं मानधन काही वाढणार नाही सध्या. हे आपल्याला खूप वेळेस जे आहे हा मुद्दा लावून ठेवणं लागणार. त्यानंतर कुठंतरी बघा सरकारला जाग येऊन लाडक्या बहिणीचं खरंच वितरण किंवा मानधन जे आहे वाढवण्याची गरज आहे, तर त्या प्रकारची त्याच्यात पुढे तरतूद होईल. सध्या तरी काही शक्यता नाही, आपल्या इकडे नाही होणार, त्यामुळे त्या अफवांवर लक्ष देऊ नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा शनिवारी 22 तारीख आहे, म्हणजे या 20 म्हणजे 20 उद्याची तारीख, उद्याची गुरुवारची 20, 21 आणि 22 ह्या तिन्ही तारखेला सुट्टी नाही, रविवारी सुट्टी येणार आहे. आणि त्याहीपेक्षा मी तुम्हाला यासाठी सांगतो आहे की 28 तारखेला रक्षाबंधन आहे. आता जर समजा त्यांना वितरण सुरू करायचं असेल तर किमान 2 ते 3 दिवस लागतात, तर सुट्टी शक्यतो ते मधात येऊ देणार नाहीत. त्यामुळे उद्यापासून जे आहे वितरण जे होण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. आणि तुम्ही म्हणाल की मग जर उद्या वितरण नाही झालं तर काय, तर मी त्यामुळेच सांगतो तुम्हाला हे पुढील 3 दिवस अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. आणि जर अशा वेळेस पण जर वितरण होत नसेल तर नक्कीच शासनाच्या मनामध्ये आहे की रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना एकत्रित 3000 रुपयाचा लाभ देण्याची जी आहे या मागे शक्यता वर्तवल्या चाललेली आहे. ही फक्त मीच नाही म्हणालो आहे, वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये पण या प्रकारच्या अपडेट आता यायला सुरुवात झालेली आहे आणि ती चांगली बाब आहे. त्यामुळे जर समजा कोणी नकारात्मक किंवा निगेटिव्ह होत असेल तर कोणी अजिबात निगेटिव्ह व्हायची गरज नाही. राहिला मुद्दा बघा की काही लाभार्थी असं पण विचारते सर एवढं वितरणाला विलंब व्हायला मग लाडक्या बहिणींची संख्या जी आहे की शासन कमी करण्याच्या विचारात आहे का, तर कोणत्याही प्रकारची सध्या संख्या वगैरे काही कमी होत नाही. ज्या लाभार्थ्यांचं वय पूर्ण होतं तर त्याच लाभार्थी अपात्र केले जातात. बाकीच्यांची जे काही अपात्रतेची चालणी होती तर त्यांनी याच्यापूर्वी पूर्ण केलेली आहे. आता सध्या बघा 92 लाख लाभार्थी अपात्र झाल्याची माहिती पुढे येत आहे. तर हा जो आकडा आहे तर तो आकडा पूर्वीचाच आहे. तर त्यामुळे कोणीही जे आहे बघा अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी पुढे येत आहेत तर त्यामुळे त्याचा आणि आता लगेचच या हप्त्याचे संबंध जोडणं काही पॉईंट नाही त्याच्यामध्ये, म्हणजे जोडायला नाही पाहिजे का, कारण सध्या कोणत्याही प्रकारे लाभार्थ्यांची संख्या वगैरे कमी केलेली नाही, तो जुना आकडा आहे. क्लिअर. पण काही जरी असलं तर एकत्रित 2 हप्ते म्हणजे जुलै आणि ऑगस्टचा हप्ता मिळण्याचे संकेत अधिक आहेत आणि तो मुद्दा आपण इथून पुढे पण लावणार आहोत. त्यामुळे कोणीही चिंता करायची गरज नाही. राहिला मुद्दा 1-2 दिवस पुढे जरी झालं वितरण गेलं बी तरी कोणीही काळजी करू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा
वितरण नक्कीच लवकर होईल. वितरण अनिश्चित काळासाठी पुढे जाणार नाही, त्यामुळे चिंता करायची गरज नाही. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.